आणखी एका ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्याच्या उत्तम नगर भागात कोयता हातात घेऊन एका तरुणानं दहशत पसरवली। फ्लॅटच्या बुकिंगची रक्कम परत मागितल्याचा राग मनात ठेवून आरोपी ऋषिकेश गायकवाड हा एका इस्टेट एजंटच्या अंगावर धावून गेला। या घटनेचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही समोर आला आहे। तर या प्रकरणी उत्तम नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर हा व्हिडिओ एखाद्या सिनेमामधला नाहीये, तर ऍक्च्युअल मध्ये हे सगळं घडलेलं आहे। पुण्याच्या रोडवर हे सगळं घडत होतं आणि ते सीसीटीव्ही मध्ये कैद झाले। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अभिजित, पुन्हा एकदा कोयत्याची दहशत पाहायला मिळालेली आहे पुण्यामध्ये, नेमकं काय घडलं होतं? फरा खरं तर पुण्याच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय, कारण थोड्या वेळापूर्वीच आपण एक बातमी चालवली होती, तेही सीसीटीव्ही होते। भर दिवसा एका दुकानात खोट्या बंदुकीचा धाक दाखवत 30 तोळे सोनं आरोपींकडून लंपास करण्यात आलं होतं। आणि आता हा दुसरा पुणे शहराचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे, तो म्हणजे उत्तम नगर भागातून। केवळ फिर्यादीने फ्लॅटच्या बुकिंगची रक्कम परत मागितली एवढाच राग धरून खरं तर एका तरुणाने हातात कोयता घेत त्याला आणि त्याच्या परिवाराला धमकवलं आहे। उत्तम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे। ऋषिकेश भगवान गायकवाड असं या तरुणाचं नाव आहे। खरं तर अनामत रक्कम जी होती फ्लॅट बुकिंगची ती परत मागितल्यानं त्याचा राग अनावर झाला आणि ज्यानं ही रक्कम मागितली किंवा जो फिर्यादी आहे त्याच्या घरी जात इस्टेट एजंट आहे तो कोयत्याने धाक दाखवत त्याला लाथाबुक्क्यानं मारहाण केलेली आहे। फिर्यादी त्यांच्या कुटुंबियासोबत फ्लॅट बुकिंगची भरलेली रक्कम मागण्याकरता गायकवाड यांच्या घरी पोहोचले होते, मात्र त्या ठिकाणी ते भेटले नाहीत। गायकवाड यांच्या मुलाने म्हणजे ऋषिकेश गायकवाडने फ्लॅट बुकिंगचे पैसे मागितल्याचा राग मनात धरला। फिर्यादीच्या अंगावर तो धावून गेला। फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियाचा तिथून थेट जे आहे ते पोलीस ठाणे गाठले, कारण तो सरळ जो आरोपी आहे तो कोयता घेऊन अंगावर आला होता। 16 एप्रिल रोजी 12:30 वाजता हा सगळा प्रकार उत्तम नगर भागात घडला आणि आता हा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर खरं तर उत्तम नगर पोलिसांकडून जी आहे ती आरोपीच्या विरोधात कारवाई केली जात आहे। थोड्याच वेळात आरोपीला अटक देखील होईल, पण हा भयंकर जो सीसीटीव्ही आहे तो केवळ जो इस्टेट एजंट आहे। निश्चितच अभिजित, एकूणच असं म्हणता येईल की लोकांना कायद्याचा धाक उरलेला नाहीये का? अशा पद्धतीने कायदा का हातात घेण्याचा प्रयत्न ते करतायत असा सवाल